स्पेशली तर लंडनचं मला माहिती असेल, लंडनचं बोलतो मी. जेव्हा जाता तुम्ही तेव्हा अर्धी बॅग भरून जा आणि येताना ती भरून या, कारण तुमचं लगेज खूप होतं. आणि बेसिकली त्या शूटला स्वरा लगेचच होतं. वा वा नवशक्ती वा वा निलिवा सिद्धू is here. नवीन सर आणि नंदिता मॅमनी पण एक हेल्प केली होती, कारण मी स्वरा याला तृप्तीला बोलवलं होतं. सो स्वरा याला तृप्तीबरोबर पण आम्ही फिरलो तिकडे, तेव्हा एक तशी एक लंडन त्यांची ट्रिप पण झाली. सो ओव्हरऑल माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती. आणि परत इथं सांगतो की ना माझं रिकनेक्टिंग होतं या सगळ्यांबरोबर. गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच दिग्दर्शकाचा नवा सिनेमा येतोय कैरी, आणि आता संपूर्ण टीम माझ्या सोबत आहे. आधी मी सायलीकडे वळते. सायली, म्हणजे काय शंतनू तुझा लकी मॅस्कॉट आहे, त्याची तू लकी चार्म आहेस, काय आहे हे? असू कदाचित दोघी एकमेकांसाठी लकी. सायली संजीव इन अँड ॲज कैरी. हो. येस ये कसं वाटतंय? अरे खूप भारी वाटतंय यार, खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि जे जे प्रत्येकाचं स्वप्न असतं की इन अँड ॲज असं नाव लागलं पाहिजे, असं मी खरंच मॅनिफेस्ट केलं होतं कधीतरी. गोष्ट एका पैठणीच्या वेळेला ती गोष्ट संपूर्ण माझ्यावर होती, पण चित्रपटाचं नाव वेगळं होतं, त्यामुळे इन अँड ॲज नाही लागलं. पण पोस्टरवर मी होते पूर्ण वेळ. पण असं एक असतं ना मनात की यार इन अँड ॲज लागलं पाहिजे, आणि ते कैरीतच लागलं. आणि मला असं वाटतं, असं म्हणायला चांगलं आहे, काहे दिया परदेस टू कैरी. सो असा एक चांगला माझा प्रवास आहे. आणि मला असं वाटतं की त्या अक्षराच्या ते अक्षर जर सुरुवातीला असेल तर काहीतरी चांगलं घडतं. सो कैरीचंही खूप चांगलं घडेल. वा, क्या बात आहे. आणि शंतनू, आधी मी तुझ्याकडे येते की जसं म्हटलं की राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अर्थात तो सिनेमा सुंदरच होता, प्रश्नच नाही. त्यानंतर ती जबाबदारी जास्त वाढली का तू त्याचं काही टेन्शन वगैरे घेत नाही, जसं तू नेहमीच कूल असतोस तसा आहेस काय? नाही टेन्शन नाही आलं. ओके, जबाबदारीची जाणीव झाली त्याच्यामुळे. पण मी पुन्हा तेच सांगतो की प्रत्येक सिनेमा तुमचा पहिलाच आहे असं समजून काम करायचं आहे. आपल्या कामावर आपलं प्रेम आहे, त्याच्यामुळे छान करायचं आहे. तर त्यामुळे फार फरक नाही पडत की आपण छानच करायचं आहे आपल्याला, किंवा याच्या पुढला जो असेल तो पण पहिलाच गृहीत धरून करायचा आहे. पण ते दडपण नाही आहे. नाही, दडपण काय, घेतलं तर येतं, आपण दडपण नाही घ्यायचं, त्याच्यामुळे छान आहे. हा नेहमी असाच असतो का? नेहमी. आणि काही नाही, छान होईल सगळं, काय नाही, छान करू आपण, छान होणार आहे. सो मला इतकं आवडतं ना ते की मी एका पॉईंटला अशी असते, सराव कसं होणार आहे, हे कसं आहे, ही सिच्युएशन कशी आहे, किती अडचणी आहे तिथे, काही नाही, छान करशील तू, छान होणार आहे. तर ते एक त्यांचं कायमस्वरूपी आणि इतका संयमी माणूस मी खरंच पाहिला नाही. आय स्वेअर, खूप. वा. पण आता कैरी कशी वेगळी आहे? कैरी खूप वेगळी असं मी नाही म्हणणार ही, कारण प्रत्येक मुलीची ही गोष्ट असू शकते, प्रत्येक मुलीची, प्रत्येक स्त्रीची ही गोष्ट असू शकते. त्यामुळे कैरी खूप वेगळी असं नाही म्हणता येणार. प्रत्येक मुली आतमध्ये एक काहीतरी एक करण्याची जिद्द असते, किंवा स्वाभिमान तर असतो, प्रत्येक मुलीला असतो. आणि त्याला एक फक्त धक्का लागण्याची गरज असते, आणि तो धक्का लागल्यानंतर त्या मुलीचं, त्या व्यक्तीचं रूपांतर ज्या कॅरेक्टरमध्ये किंवा ज्या व्यक्तिमत्वात होता आपण असं म्हणू, तर तो प्रवास कैरी आहे. त्यामुळे ही प्रत्येक मुलीत सापडणारी, ती माझ्यातही आहे, ती तुझ्यातही आहे. इतकी साधी आणि म्हणजे कितीतरी स्वभावाच्या गोष्टी कितीतरी सिमिलर आहेत, पण कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या कैरी साकारताना ज्या माझ्यात येत गेल्यानंतर. त्यामुळे सिमिलर तर भरपूर आहे, कारण प्रत्येक मुलीची गोष्ट आहे, ती माझी पण एक गोष्ट आहे. वा. आता मी शशांककडे जाते. येस. शशांक, तुला कधीतरी असा तो अजय देवगणचा बाईकचा सीन रिक्रिएट करायला आवडेल का? असं काही का मी तसं जॅकेट घातले म्हणून? नाही, म्हणजे टेलिव्हिजन आणि चित्रपट वा 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 वा. तुझी कसरत करत असतोस. मग तसा स्प्लिट मी ऑलरेडी करतोच आहे. आणि अजून हात पण ठेवलेले आहेत मी आता, असं मला वाटतं. एक नाटक चालू आहे, वेब सिरीज चालू आहे, फिल्म चालू आहे, आणि सिरियल पण चालू आहे. पण टचवूड, आणि हे असंच चालू राहावं. आणि कसं मॅनेज करतोय सगळं? या 24 तासात सगळं मॅनेज करता येतं जर आपण ठरवलं ना, आणि त्या प्रोडक्शन हाऊसेसबरोबर, त्या टीमबरोबर तुम्ही योग्य पद्धतीने तसं डील करू शकलात, त्यांना तो विश्वास देऊ शकलात की मी तुम्हालाही तितकाच वेळ देणार आहे, त्यांनाही तितकाच वेळ देणार आहे. आणि माझ्यासाठी दोन्ही कामं तितकीच प्रेमळ आहेत, अगदी जवळची आहेत आणि महत्त्वाची आहेत. हे जेव्हा आपण विश्वास देऊ शकतो त्यांना,
तरच तो विश्वास आपण प्रेक्षकांना देऊ शकतो. कारण ती कामं अनेक जणांचं साठी हे अवघड असतं की अरे हा तर सिरियल करतोय, हो. ही तर सिरियल करते, मग ते विचारणंच बंद होतं. हो. आणि अनेक कलाकारांचा हा प्रॉब्लेम पण आहे की अरे यार सिरियल चालू आहे ना, मग नाहीच येत ऑफर. असं काही कधी घडलं नाही का? तू ते कसं ब्रेक केलंस? काय असंही होतं पण माझ्या सुदैवाने सुरुवातीपासून मी हा माझा एक अजेंडा ठेवलेला असल्यामुळे की मी सगळ्यामध्ये दिसत राहणार आहे आणि मला सगळं करायचं आहे. तुम्हाला ते ॲडजस्ट करणं शक्य असेल तर नक्की करूया, कारण मी ते ॲडजस्ट करायला तयार आहे. मग कधी-कधी नाईट शिफ्ट्स पण करावे लागतात, कधी-कधी एक्सटेंडेड शिफ्ट्स करावे लागतात, कधी-कधी मग त्यांच्यासाठी मला ॲडजस्ट करावं लागतं, कारण इतरही कलाकार असतात ज्यांची इतर कामं चालू असतात. पण जेव्हा मी दिलेल्या तारखा ते ऑनर करतात आणि मग ते सगळे मी कष्ट प्रामाणिकपणे घेतो हे त्यांना कळतं ना, की मग सगळे आपल्याला सपोर्ट करतात की हा खरंच प्रामाणिकपणे कामासाठीच करतोय, वेगळी कामं करतोय आणि सुट्टी वेगळ्या कामासाठी मागतोय असं करत नाही आहे. ज्याच्यासाठी मी नाही आहे सांगतोय तीच कामं करतोय, प्रामाणिकपणे कामावर प्रेम करून मी करतोय म्हटल्यानंतर मला असं वाटतं की होतं आणि करायचं असतं, सगळं जमतं आणि हे या एकाच एवढ्या वेळात करायचं असतं, कारण जोवर आपण तसे दिसतोय तोवर हे सगळं करून घ्यायचं असतं. एकदा ते हातातनं जात आहे, प्रेक्षकांचं प्रेम कमी होते वाटलं की मग ती फेज खूप भयंकर असते. तर हे कधीच होऊ द्यायचं नाही. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं वेगवेगळं काम करत राहायचं. कैरीमध्ये तुझं काय, कशी भूमिका आहे? तर कैरी ही भूमिका खऱ्या अर्थाने वेगळी आहे. मी अशी भूमिका केलेली नाही आणि फक्त काही इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून नाही. तर आत्तापर्यंत खरंच एक रोमॅन्टिक बॉय नेक्स्ट डोअर किंवा अगदी रिलेटेबल वाटेल असा मुलगा आहे. तर यातला मुलगासुद्धा तुम्हाला प्रथमदर्शी तो रिलेटेबलच वाटतो, कारण त्याचीही स्वप्न आहेत जशी इतरांची स्वप्न असतात. जसं आत्ता कैरीनं सांगितलं की सगळ्या मुलींना रिलेट होईल ती, की आपण नेमके कशा पेचात अडकतो. तसाच हा मुलगा आहे, कोकणातला आहे, त्याची काही स्वप्न आहेत, तो परदेशात जातो, सेटल होतो, हिला तिथे घेऊन जातो. पण त्याची जी स्वप्न आहेत ती थोडीशी अवाजवी आहेत, थोडी भूक त्याची जास्त आहे आणि मग ते सगळं शमवण्यासाठी तो काय काय पद्धतीनं वेगवेगळे मार्ग अवलंबतो आणि तिथून नेमका तो कुठल्या पेचात अडकतो, मग त्या सगळ्या आकाशात तो कसा हरवतो आणि मग त्याला कसं शोधतात, तो कसा लाईनीवर येतो, वळणावर येतो की येत नाही, असं सगळं आहे. आणि ते करताना त्याला एक खूप वेगळी छटा आहे त्याच्या कॅरेक्टरला, जी मला आत्तापर्यंत कधी प्ले करायला मिळाली नव्हती. या कैरीच्या निमित्ताने मला ते करायला मिळालं, कारण तो प्रेमळ तर आहेच पण तो एक वेगळ्या पद्धतीचं पण आयुष्य जगतोय. तर हे नेमकं काय आहे हे चित्रपटात तुम्हाला दिसेल, पण डेफिनेटली वेगळी भूमिका होती आणि म्हणूनच मी हो म्हणालो. तर तू अनप्रेडिक्टेबल काहीतरी सरप्राईज देणार आहेस म्हणजे. येस 100% आहेच जसं तू त्याच्यात. नेहमी देतोस. आहेच त्याच्यात. वा. आणि सिद्धार्थ जाधव, अरे 2025 करिअरची 25 वर्ष आणि डिसेंबरमध्ये सुद्धा आम्हाला छान जाता जाता एक गोड भेट, ही आंबट गोड कैरी तू देतोयस. म्हणजे सिद्धू तू जगन्मित्र आहेस आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण हा असा मित्र आहे जो कोणालाही भेटावा असं वाटावं, इतकी गोड ही भूमिका वाटतेय. प्लीज सांगा. त्याचं सगळं श्रेय शंतनू सरांना जातं आहे, कारण मला खूप मस्त वाटतं जेव्हा अशा भूमिका माझ्याकडे येतात. म्हणजे एक फिल्म केली ती टाईम प्लीज नावाची, ज्यात तो हिम्मतराव तसा होता हा हा. आणि माझा तो अतिशय आवडतं पात्र. माझ्या आयुष्यातलं खूप गोड पात्र आहे ते. आणि इथला जो गोपाळ आहे तो मित्र झाला आहे, पण मित्र होण्यापर्यंत त्याची जी प्रोसेस आहे ती गमतीशीर आहे. आणि मित्र झाल्यानंतर त्याचं आणि कैरीचं जे काही नातं आहे की ती गोष्ट जशी घडती पुढे, ते कमाल आहे. पण सगळं श्रेय परत मी शंतनू रोडे सरांना देईन, लेखक दिग्दर्शक. त्यांना ते पात्र माझ्यात दिसणं कलाकार म्हणून ही खूप मोठी गोष्ट असते. आणि माझं तर स्वप्न होतंच, म्हणजे माझं एक ठरलेलं आहे जेव्हापासून मी फास्टर फेनेपासून पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा माझं असं आहे की मला प्रत्येक दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचं आहे. त्यामुळे तू बघत असशील तर मी आतली बातमी फुटली विशाल गांधी सरांच्या हाताखाली काम करतो, जिथे ते काहीतरी एक वेगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. शिवराज वायचळ जो काहीतरी वेगळाच सिनेमा जो ॲक्टर आहे, पण तो दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून काहीतरी, तर मला आणि बेसिकली ती लोकं सिद्धू हे तुला करायचं आहे, तेव्हा मला खूप छान वाटतं. तर शंतनू रोडे सरांना म्हणजे मी खूप वेळा म्हणतो की अभिमान वाटतो या मुलाचा, या व्यक्तीचा, या लेखक दिग्दर्शकाचा, जेव्हा तो राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रपती पदक घेतो आणि ते खूप बरं वाटतं. आणि मग आपणही याला जो अनुभव आहे त्याच्या अनुभवाच्या त्या काय नदीत आंघोळ करून घ्यावी का काय असं वाटतं. आणि ते माझं झालं, म्हणजे माझे मॅनिफेस्टेशन असेल की, आणि मला करायचं होतं काम आणि त्यांनी मला प्लेस केलं आणि ते खूप गोड प्लेस केलं. त्यामुळे कैरी खरंच आता शशांक जसं म्हणाल तसं की ती महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी कनेक्ट करेल. इन अँड ॲज जेवढा अभिमान आज सायलीला आम्हालाही तिचा अभिमान आहे, तिलाही वाटतो, तेवढाच त्या प्रत्येक मुलीला वाटेल की हो मी पण ती कदाचित त्या स्वतःला कैरी म्हणून घेतील बोल.
की मी कैरी आहे, मी कैरी आहे, ह्या लेवलची ती गोष्ट आहे. आणि त्या चांगल्या सिनेमाचा भाग मी नेहमी म्हणतो, मी किती चांगला ॲक्टर मला माहीत नाही, पण मी नशिबान ॲक्टर आहे, मी चांगल्या ठिकाणी असतो. ती So दिग्दर्शकांची बकेट लिस्ट असते का तुझी? बकेट लिस्ट असते, पण मला वाटतं की मी ना खूप एक्सायटेड असतो की हो मला करायला मिळतं. म्हणजे मला माझ्यासाठी पैसे, मी काय करतो हे नंतर येतं, मी यांच्यावर काम करतो ह्याच्यातच माझं आनंद पहिला असतो. मला कोणतरी सिनेमात घेतं आहे, एका नटासाठी याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो. आणि आता म्हणजे आता बकेट लिस्ट आहेत, म्हणजे आता लयच बकेट लिस्ट आहे. म्हणजे आता प्लीज प्लीज म्हणजे खूप आहेत, म्हणजे असं नाही. अपकमिंग काही किंवा बकेट लिस्ट मध्ये आता कोणाबरोबर काम करायची नाही, मला ना मी आता त्या दिग्दर्शकाचं नाव नाही माहिती आहे मला. तो मला धिंगाणाच्या सेटवर आहे, तो नवीन मुलगा आहे आणि त्याने काहीतरी वेगळीच गोष्ट आणली. आणि माझा पहिला प्रश्न हा होता की तुला या गोष्टीसाठी मी पाहिजे का? तो बोलला हां सर तुम्ही हवेत. माझं मी त्याला बाकी काय विचारलं नाही, बोललो तुला मी हवं आहे ना, मी आहे. मला असं वाटतं की ना आत्ता म्हणजे शिवराजला प्रश्न विचारला होता की मी आणि भरत सर का, तर तो म्हणाला की मी ॲक्टर असताना तुमच्याकडे वेगळा पर्स्पेक्टिव्ह बघत होतो. म्हणजे जेव्हा गोष्ट लिहिली ना तेव्हा मला तुम्ही दोघे एका वेगळ्या झोननी दिसला, जे यांना काय दिसतं मला माहीत नाही. हे म्हणतात ना तुमच्यासाठीच, म्हणजे आपल्याला तुझ्यासाठी, मला नाही माहिती त्यांना काय दिसतं, तुमच्यासाठीच बघून लिहिलं आहे की हे आम्हाला काम करायचं आहे. माझी एक्साइटमेंट काय, शंतनू रोडे कुठल्या पद्धतीने नटाबरोबर संवाद साधतात. आम्ही काय फिल्म मेकिंगचं कोर्स नाही घेतला की बा भूमिकेचा अभ्यास हा इथं, असं काय नाही आमचं. काय करू मी प्रत्येक वाक्यानंतर त्यांना विचारतो, सर होतं ना बरं, सिद्धू दादा काय म्हणता. मग आपल्याला नाही माहिती आपण त्या कॅरेक्टर बरोबर करतो की नाही. सो मला वाटतं की त्यांनी टाकलेला विश्वास आणि आपल्याला करायची एक्साइटमेंट, यातून ते गोपाळनावचं पात्र खूप गोड झालं. आणि ते लुक त्या लुक बद्दलही बोल थोडं. सगळं सर्व किती कठीण होतं का सोपं झालं एकदा ते झाल्यावर? एक तास एक 1.5 तास लागायचा. त्या मी पहिल्या दिवशी काढला होता, नंतर ठरलं की नाही आता हे काही दिवस ठेवू वगैरे. पण मला खूप छान वाटतंय. म्हणजे खरं सांगायचं तर ना, ॲक्टर म्हणून पण अभिनयात पण व्हेरिएशन करायला मिळतात आणि दिसण्यात पण. म्हणजे ज्या दिसण्याचा मला न्यूनगंड होता, त्या दिसण्याचे वेगळ्या पद्धतीच्या शेड्स मला करायला मिळतात सिनेमात. क्या बात. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तो हिरोही दिसतो हिरेरे पैसामध्ये, तो सर्वसामान्य बापही दिसतो आता थांबायचं नाही मध्ये, तो एक चोरही वाटतो आणि तो एक मित्र वाटतो जो मराठी आहे, पण तो त्या ठिकाणी नाही बाबा मी त्या झोनदार. म्हणजे ना मला ही गोष्ट आवडते आणि हे माझं श्रेय नाही आहे, हे लेखक दिग्दर्शकांचं आहे, हे फॅक्ट आहे. आणि ते इंग्लिश शशांक तुझंच आहे का? नाही मगाशी तू जो प्रश्न विचारलास ना, इतक्या मल्टिपल गोष्टी कशा करू शकतोस, तर हे इन्स्पिरेशन आहे. ही जी करिअरची 25 वर्ष कमाल आहे. होऊन सुद्धा ही भूक आहे ना अजूनही, की मला कोणीतरी अजून घेतंय, मला चित्रपटात घेतंय, नाटकात घेतंय, कार्यक्रम मिळतोय, टेलिव्हिजन करतोय, फिल्म्स करतोय, हिंदी काहीतरी करतोय, हे सगळं करायचं आहे. तर ही अशी माणसं जी आपल्या समोर असतात ना, तेव्हा असं वाटतं की अरे आपली तर तशी सुरुवात आहे, हे एवढं करतात, तर मग आपण का नाही करायचं. तर मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं सगळ्यांसाठीच हे उत्तर आहे की अशा माणसांना समोर ठेवलं ना की आपोआप आपल्याला मार्ग मिळत जातात. मग आपल्याला अजूनही डिमांड आहे, आपल्याला कोणाला तरी बघावंसं वाटतं आहे, त्यामुळं मग त्या ईर्षेने आपण काम करतो. आणि मग ही ईर्षा आणि ही ऊर्जा ठेवायची की मग चांगले दिग्दर्शक आपल्याला असं हेरतात आणि चांगल्या चांगल्या भूमिकांमध्ये आपल्याला त्यासाठी कास्ट करतात. आणि कास्टिंगची गंमत आहे, म्हणजे हा जसं जगन्मित्र आहे तसं ते कॅरेक्टर आहे, याच्या चेहऱ्यातला जो इनोसन्स आहे त्या कॅरेक्टरला त्या इनोसन्सची पण गरज आहे. हिच्यातला जो एक इनोसन्स आहे, हिच्यातला एक साधेपणा आहे, किंवा हिची मगाशी आम्ही गप्पा मारताना ती म्हणाली की इंग्लिशची होणारी थोडीशी जी गोची आहे ती त्या कॅरेक्टरची पण डिमांड आहे. तर हे सगळं आहे. सुबोध सर आहेत फिल्ममध्ये, एक महत्त्वाचं कॅरेक्टर प्ले करत आहेत, तर त्यांचा जो ऑरा आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे या गोष्टीसाठी. कारण याच्यात जो काही एक चोर पोलीसचा खेळ आहे तर त्याच्यामधलं एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर ते प्ले करत आहेत, तेव्हा त्यांचं तिथे असणं किती गरजेचं आहे ते सगळं यांचं श्रेय आहे. सर थोडं मोठं आहे, तर मोठं होईल, आम्ही दोघंच बोलतोय म्हणून. पण मला असं वाटतं ना 2-3 गोष्टी आहेत ना ती आपल्या वलयामध्ये आल्या नाही पाहिजेत, तर आपण छान काम करू शकतो. म्हणजे मला खरंच आनंद आहे की मी 25 वर्ष या इंडस्ट्रीत काम करतो. मला माहिती पण जेव्हा 25 वर्ष करून झाली रे असं होतं बघ, पण ती कशी झाली मला नाही माहिती. पण ना काही ठिकाणी ना काही लोक ही वाक्य आहेत, तू काहीतरी बेटर डिझर्व करतोस, तुला जे आत्ता माहिती आहे काहीतरी करू शकतोस, ह्या वाक्यांच्या आहारी जायचं नाही. उलट आत्ता जे मला मिळालं आहे ते मी डिझर्व करतो, या म्हणजे ॲट प्रेझेंट राहणं खूप गरजेचं आहे. कारण ना तर म्हणजे ॲक्टर म्हणून ना आपल्या हातात असतं आणि आपलं समोरच्याला बघत असतं, तर ते चांगलं रे, माझ्या रोलमध्ये कायच नाही, असे आपण पाहिलेत. म्हणजे मी मागे हिरोच्या मागे उभं राहण्यापासून ते हिरोच्या बाजूला उभं राहणार,
तुम्ही मला वाटतं की मी ते करतोपेक्षा मला लेखक दिग्दर्शकाने ह्यासाठी विचारलं आहे, तर हे मी त्यात जे करणार आहे ती एनर्जी ह्यात टाक. हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना नट म्हणून, तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही एक ए सीने जाताय की टू टायरने जाताय की बसून जाताय, तुम्ही प्रवास करताय की नाही. तुम्ही आता बसून जा, पुढे ए सीने जाल, मग टू जाशील की तुम्ही पोचणार आहे. तर आत्ता ती माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी सायली आणि शशांकबद्दल हे म्हणेन की मी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातली आता अभिनेत्री आहे म्हणून आता नाही परत तेच आहे की होतं आहे ना, हे करूया ना, हे यांचं संभाषण किंवा तू आता जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मला बोलायचं आणि मी बोलतोच. आणि मी ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बोलतो की का प्रत्येक माध्यमात अजय देवगणसारखं काम करतो गमतीने म्हणूया. तुम्ही तेवढा तुमच्या कामातला प्रामाणिकपणा हा लोकांना दिसतो. हे बरं सरांचं वाक्य आहे की तुमच्या कामातला प्रामाणिकपणा दिसणार लोकांना, की लोक बरोबर ॲडजस्ट करतात प्रत्येक गोष्टीत. जेव्हा हा मुलगा सिनेमात प्रामाणिकपणे काम करतो, दिग्दर्शकाला काही प्रॉब्लेम नाही, तो ज्या मालिकेत काम करतो त्याचे काही शॉर्ट्स स्वतः शूट करतो मोबाईलवर आणि ते चॅनलला पाठवतो, तो ती त्याची धडपड, ती प्रामाणिकपणे दिसतोय ना, म्हणून तो जास्त काम करते. सायलीबद्दल मी मी तिच्यावर काम केलं आहे, म्हणजे सॉरी मी खूपच जास्त बोलतो आहे, पण कैरी ही भूमिका करताना इन अँड ॲज तिची ती एक्साइटमेंट आहे, पण ती जबाबदारी आहे ना. तर त्या जबाबदारीने प्रत्येक सीन त्याच्यावर काय झालं होतं, मी तरी माझ्या झोनमध्ये होतो कारण मी तिच्यावर आहे आणि मी ते इरिटेट झालं, मला जबरदस्ती घेऊन चालले, तर माझं ते कॅरेक्टर होतंच. पण ती ना त्यांचं ते डिस्कशन थांबायचो की आपण दोघांनी आता पैठणी आपला नॅशनल मिळालं, मग आता काय हे नव्हतं, ते त्यांचं मग हे असं होईल तसं होईल. बरं हा विचारीच आहे, म्हणजे याच्यात आणि शिवराज वायचळमध्ये एक साम्य आहे. विचार दोघं, तो पेन टक 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 करत चालत असतो, ह्यांच्या डोक्यात चाललंच आहे ना, माहिती असतं की मला हे करायचं हे करायचं सर होतं ना, बरं हां पण तुम्ही एवढं करा आणि त्यातून ते निघून जातं. तर मला वाटतं ही यांची म्हणजे हे ह्या स्टेजला हे काय, कारण ह्यांच्यातली नम्रता आहे ना ही जास्त अंडरलाईन होते आणि ती भूक चांगली आहे म्हणून एवढंच. क्या बात आहे. नाही खरंच खूप छान. काही सांगायचं आहे शंतनू? आता खूपच छान सांगितलं. नाही, मुळात स्क्रिप्ट लिहिली जेव्हा जाते ना, तेव्हा ते जे पात्र असतं जे कागदावर आहे ते जिवंत करणारे अभिनेते तुम्हाला जेव्हा मिळतात ना, तेव्हा तिथे तुमची अर्धं काम हलकं झालेलं असतं, सोपं झालं असतं. म्हणून बाकी तिथनं पुढे ते त्यांच्या खांद्यावर दुरा ठेवून द्यायची, ते नेतात पुढे. ही कुठून येते, ही सहजता कुठून येते? मी अनेक वर्ष तुला पाहते, अनेक वर्ष मी ओळखते तुला. कुठून येते ही सहजता? ही तुझ्या मातीत आहे, ही तुझ्या बालपणात आहे, ही कुठून आहे? हां, म्हणजे नाही असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार ग की इथून असं येतं, पण माहिती नाही, ते येतं आपोआप, जगतानाच सापडत असतं ते कुठेतरी, असं तिथनं ते आलेलं असतं. आणि दुसरा यांच्यावरचा विश्वास जो आहे ना तो तयार झालेला असतो. मी त्या एका सीनबद्दल सांगतो. सनसेट होत होता आणि हार्डली 10 मिनिटं वगैरे असतील आमच्याकडे. माझा मास्टर झाला होता, हिचा मीड हिचा क्लोज, त्याचा मीड त्याचा क्लोज, आणि मी आमचे कॅमेरामॅन. आणि ते तिथे लंडनला काही ते हां, तिथे विदेशात. हां. तर मी त्यांना म्हटलं की डोंट वरी, 2 एक्के आहेत आपल्याकडे, रिटेक होणार नाही. आणि माझा कॉन्फिडन्स हे होता की अंधार होण्याच्या आधी आमचा सीन संपला तिथे. आणि तो इतका क्रुशियल होता की त्याला कॉम्प्रोमाइजच नसतं करू शकलो. म्हणजे ते जर पुन्हा करायचं झालं असतं तर त्याच्यासाठी तिथे 24 तास थांबावं लागलं असतं, त्या लोकेशनला जाणं. तर तो विश्वास तयार झालेला असतो. आणि तो कधी तयार होतो माहिती आहे का, तो अगदी पहिल्या नरेशनमध्येच तयार होऊन जातो. त्याच्यामुळे आता यांचं तर सगळ्यांचं काम मी बघत आलो आहे, खूप वर्ष बघितलं आहे. सायलीचं नव्हतं बघितलं मी, त्यावेळेला पहिल्यांदाच काम करत होतो, त्यातनं तयार झालं. पण शशांकला आपण इतके वर्ष बघतो आहे, सिद्धूदादाचा तर प्रश्नच नाही, त्याला पण खूप बघितलेला आहे. तर तो आणि पहिल्या नरेशनमध्ये आपल्याला कळतं, आणि ती कम्फर्ट लेवल एकदा तयार झाली की मस्त वा, मजा येते मग. सायली, मी तुझ्याकडेही तेच विचारेन. जे पैठणीतही आपण पाहिलं तर ते कुठेतरी ते सहज, म्हणजे त्याच्यातही ती सहजता आहे, ती तुझ्या अभिनयातही ती सहजता झिरपते आणि म्हणूनच तुमचा एक तो बॉन्ड जो जाणवतो. हे काय, हे कुठून येत? मला असं वाटतं की आम्ही कोणी शिक्षण नाही घेतलंय या माध्यमाचं. म्हणजे आम्हाला आवडतं आणि आम्हाला त्या कामावर प्रत्येकाचंच आहे, पण आम्ही न शिकता त्या कामावर आमचं प्रेम आहे आणि पॅशन आहे म्हणून ते करायला जातो. त्यामुळे सरेंडर होऊनच काम करतो असं वाटतंय मला. म्हणजे मला अजूनही चाच पडते, मी अजूनही धडपडते की आपल्याला काय करता येतंय, ती सहजता येते का नाही. कधी कधी मागे वळून बघताना काही कामं बघितली की असं वाटतं की अरे याहून चांगलं होऊ शकलं असतं, किंवा मी सायली म्हणून असा विचार करते मी तिथे असं का केलं. तर हे आजही होतं. तर मला असं वाटतं की
तो सहजपणा ना तो शिकून नाही येत कदाचित. म्हणजे विथ ऑल रिस्पेक्ट ज्यांनी याचं बाकायदा शिक्षण घेतलेलं आहे, पण ते आम्ही कोणी घेतलेलं नाही. ते फक्त प्रेम करायचं आहे कामावर आणि जीव ओतून काम करायचं एवढंच लक्षात राहतं. आणि असं राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय वगैरे तो माझा तर नाहीच आहे, कारण तो अख्ख्या सिनेमाला मिळालाय. त्यामुळे त्या कॉस्ट्युम असेल, मेकअप, हेअर, DOP, दिग्दर्शक, त्या सिनेमाशी निगडीत निर्माता सगळ्यांचा तो होता. त्याच्या पोस्टरवर मी होते म्हणून फक्त लोकांना वाटत असेल असं, पण त्यामुळे ना अजून जबाबदारी वाटते आणि अजून असं वाटतं की अजून काय आपण वेगळं करू शकतो. पण ते वेगळं शोधायच्या नादात अनेक वेळेला असं होतं की तो सहजपणा निघून जाऊ शकतो. तर मग सरेंडर करून द्यायचं. ते जी सिच्युएशन येईल त्याला सरेंडर करून द्यायचं. एवढंच मी आत्ता तरी करते, म्हणून कदाचित असं वाटत असेल की ते सहजपणा येतो वगैरे. पण मला वाटतं की दिग्दर्शकाला सरेंडर करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभिनय करण्यासाठी, असं वाटतं तरी आहे मला. आणि शंतनू सरांसारखे दिग्दर्शक असतील तर मला असं वाटतं की ते लिखाणातच एवढं येतं की तुला काहीच करावं लागत नाही. आणि बरेच आपल्या मराठी इंडस्ट्री इतके सुंदर लेखक दिग्दर्शक आहे. अर्थात त्याने सिद्धार्थ सरांनी नाव घेतलं, शिवराज वायचळ वगैरे, त्याचा पूर्ण प्रवास बघितला आणि तो व्यक्ती असा सिनेमा करतो आणि तो लिखाणातच तसं काहीतरी घेऊन येतो. सो तिथे ना माझ्यासारख्या अशिक्षितच म्हणू आपण अभिनेत्रींसाठी खूप सोपं पडतं, कारण लिहूनच आलंय, मला काहीच करायचं नाही आहे. तर तो सहजपणा तिथून येतो, बाकी नाही. पण लिहून आल्यानंतर ते एका टेकमध्ये होणं याच्यासाठी काहीतरी लागतं, जे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. अर्थात तू फार छान उत्तर दिलंयस. ते हा. ही घटना जर माझ्या आयुष्यात खरंच घडत असेल तर मी कसं रिॲक्ट केलं, कसं वागेल, इतकं जर इमॅजिन केलं तर मग ते सगळं खरं होत जातं. त्याला मेथड ॲक्टिंग वगैरे असं म्हटलं जातं, पण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस करतात काही अभिनेते. पण मला असं वाटतं की काहीच नाही करायचं आहे. कधी खूप अभ्यास करून ते जे हवं आहे ते डिलिव्हर करताना खूप वेळ लागतो कधी. तर अशा वेळेला काही नाही, मी या सिच्युएशनमध्ये उभी असताना मला काय वाटेल आणि ते डे वनपासून फील करायला लागलो तर ते येऊ शकतं. मी काही शिकवायला जाणार नाही अजिबात, कारण मला काही येत नाही एवढं अजून. पण बिंग इन द मोमेंट आणि जसं Being in the moment आणि, सरेंडर मला Yes. इतकं आवडलं सिद्धार्थ सर जे म्हणाले ते, की मला या सिनेमात घेतलंय ना, बस मी खुश आहे. मला अभिनेता म्हणून मला सिनेमात कास्ट केलं ना, बाकी मी काही विचारणार नाही. हा विश्वास त्यांनी, समोरचा माणूस जेव्हा आपल्यावर टाकतो तेव्हा आपणही त्याच्यावर टाकणं गरजेचं असतं. मग आता माझं कॅरेक्टर काय, मग मी काय करणार आहे, मग माझे किती दिवस लागणार आहे, यापेक्षा तू मला सिनेमात घेतलंस ना, संपला विषय. मी 100% आहे जे त्यांनी केलं या सिनेमात सुद्धा. आणि मला असं वाटतं की सिद्धार्थ सर असतील, सुबोध सर, शशांक सर, यांच्या मानाने मी काहीच काम केलेलं नाही आहे, काहीच नाही. 25 वर्ष सुबोध सरांचे पण आता या चित्रपटसृष्टीत झाले. यांच्याकडे बघून मी जेवढं करू शकते तेवढं मी करते. आणि तेही शिकलेले नाही आहेत, या माध्यमाचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे त्यांनी. सो त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा बघून आपल्याला काय करता येईल एवढंच प्रयत्न करते. मला वाटतं फार इंटरेस्टिंग उत्तर आहेत तुमच्या सगळ्यांचीच. आणि त्यामुळे नकळत तुमची एक प्रोसेस आणि आतला तो एक साधेपणा, सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा मुख्य म्हणजे तो फारच झिरपतोय आणि हे मला फार इंटरेस्टिंग वाटतंय. आता खूप झालं इंटरनलाइज करणं. आता जर आपण थोडी ती परदेशवारी त्याच्यातलं थोडे छान काहीतरी नक्कीच अनुभव असतील. आय एम शुअर इतकी धमाल तुम्ही ऑन स्क्रीन केली आहे तेव्हा पडद्यामागे काहीतरी घडलं असेल. काय होतं पडद्यामागे मी तिथे देणार सरळ. येणारच आहे मी, तिथेच त्याची जातेय. सुरुवात आहे. का असं माहिती आहे हा, काय, exact. एक सिनेमा असतो ज्यात दोन हिरो समोर येतात आणि मग ते आधी भांडतात आणि मग त्यांचा ट्रॅक सुरू होतो आणि ते चांगले मित्र होतात. तसंच माझं आणि शशांक झालेला आहे. माझा पहिला दिवस होता शूटचा, मला थंडी होती लय आणि आमचा सिक्वेन्सच भांडणाचा होता पहिल्या दिवशी. बरं, मी पहिल्यांदा काम करत होतो, पहिल्यांदा एकत्र आहो. पहिल्यांदा काम करत होतो आणि बीचवर आमचं भांडणाचा सीन होता. बरं, आम्ही पहिल्यांदा एकत्रच काम करतोय. अर्थात ती नटाची आता जसं आता शंतनू सर म्हणाले की नट जेव्हा हो बोलतो अर्ध काम आमचं होतं, तर ही जी जबाबदारी टाकतात ना याचं वेगळं टेन्शन असतं. अरे तुला घेतात, तू तर करशील आणि आमचं सांगा काय करायचंय. पण ती मैत्री आमची
त्या सीन तर कमाल झाला. मी खूप एक्सायटेड असतो कारण मला असं वाटतं की ॲक्टर चांगला नसतो, त्याला जी रिॲक्शन मिळते त्याच्यामध्ये त्याचं काम चांगलं होतं. ते को ॲक्टर म्हणजे बाई कडक यांच्यावर. आणि मग आपण अरे किती नॅचरल केलंस यार तू सिद्धू, समोरचाच नॅचरल रिॲक्ट होतोय ना, आपल्याला फक्त त्याला रिॲक्ट व्हायचं आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भांडण म्हणजे सिनेमातलं भांडण, नाही तर सिद्धार्थ जाधव शशांक केतकर झालं भांडण, ट्रॅन काय सांगू शकत नाही. म्हणजे काय बोलतो ना हिरो हिरोईनचे असं ना भांडण कोल्ड, तसं हिरो हिरोईनचं व्हायचं तसं काय असं काय कोल्ड लुक बी कसं कॅट फाईट तसं आपण डॉग फाईट, बोका फाईट बोका फाईट. सो मग पहिल्या दिवशी ते त्याच्यानंतर मग म्हणजे आमची मैत्री तर म्हणजे अशी झाली की आम्ही 2 मैत्रिणी शॉपिंगलाच जायचो या लेवलला. चला गे. कारण सीन व्हायचा, सीन झाल्यानंतर कारण खूप इंटरेस्टिंग उतार चढाव आहे, तुम्ही सिनेमात पाहालच. आणि ज्या पद्धतीने कैरीचा जो प्रवास आहे त्या प्रवासात मी आहे, शशांक आहे, सुबोध सर आहेत. मग आता वेळ मिळाला तर मला दे धक्का 2च्या वेळेला महेश सरांनी काही शॉप्स सांगून ठेवलेले की इकडे जायचं इकडे जायचं इकडे जायचं. तसं मग ह्यावेळेला मी शशांकला सांगितलं वेळ आहे, आम्ही तर जाऊन येतो, फक्त बघून येतो. तसं आहे. आणि आम्ही फिरलो. माझ्या आयुष्यातली खूप मोठी मुवमेंट होती. मी क्रिकेटचा डायहार्ड फॅन आहे, मला क्रिकेट खूप आवडतं. आणि लॉर्ड्सला मी आणि शशांक गेलो होतो, मला खूप बरं वाटलं. ती टूर खूप मस्त होती. अशा काही मुवमेंट्स आहेत, म्हणजे कैरी सिनेमाचा भाग होणं हे आहेच, पण त्यावरून मी ह्या मेमरीज मी गोळा केल्या. म्हणजे ते असतं ना, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खूप पिकनिक केली, आम्ही खूप मजा केली, सिनेमा कधी संपला कळलंच नाही. हा तो सिनेमा नाही, म्हणजे हा पिकनिकसाठी मजावरच नाही, ही गोष्ट कमाल आहे, ही गोष्ट आपल्याला कनेक्ट होणारी आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कलाकारांनी तेवढंच आत्मीयतेने काम केलं. पण जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी आणि शशांक आम्ही खरंच शॉपिंगला जायचो आणि खूप सारे शूज आम्ही घेतलेले आहेत. आम्ही फिरलोय लॉर्ड्स वगैरे. खूप हां, सारे शूज shoes घेतलेले आहेत. किती शूज खूप मी तर माहिती आहे ना, मी सांगितलं पण आहे, येताना अर्धी बॅग जेव्हा तुम्ही स्पेशली तर लंडनचं मला माहिती असेल, लंडनचं बोलतो मी, जेव्हा जाता तुम्ही तेव्हा अर्धी बॅग भरून जा आणि येताना ती भरून या, कारण तुमचं लगेज खूप होतं. आणि बेसिकली त्या शूजला लगेचच होतं. वा नवशक्ती वा निलिवा. आणि तेव्हा म्हणजे नवीन सर आणि नंदिता मॅमनी पण एक हेल्प केली होती, कारण मी स्वरा याला तृप्तीला बोललो होतं. सो स्वरा याला तृप्तीबरोबर पण आम्ही फिरलो तिकडे, तेव्हा एक तशी एक लंडन त्यांची ट्रिप पण झाली. सो ओव्हरऑल माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती. आणि परत इथं सांगतो की ना, माझं रिकनेक्टिंग होतं या सगळ्यांबरोबर. म्हणजे अमयदा आणि निनाद यांच्यावरून मी अगोदर दे धक्का केला होता, त्यानंतर गॅप होता, नंतर मग ते काम नाही केलं होतं. तर कैरीमुळे, नवीन सरांमुळे, नंदिता मॅममुळे रिकनेक्टिंग झालो की पुन्हा एकदा आम्ही एकत्र पुन्हा एकदा नवी फिल्म केली. आणि ह्या सिनेमात मी जे काम केलं ना, म्हणजे मला जे पात्र मिळालं ना, ते पात्र वरवर तुला खुशमस्करं वाटलं ना, तरी त्याची एक वेगळी स्टोरी आहे जी मला खूप आवडली. की भाई अशा माणसांची एक अंडरकरंट वेगळी स्टोरी शंतनू सरांनी डेव्हलप केली. त्यामुळे ओव्हरऑल ॲक्टर म्हणून आणि माणूस म्हणून दोन्ही गोष्टींनी मी एन्जॉय केलं. मी सगळं सांगितलं. हा, खरंच यांनी सगळं सांगितलंय. म्हणजे शॉपिंगचे किस्से खरंच भरपूर आहेत. मला लंडनला एक वेगळी बॅग घ्यावी लागली होती. मी एक बॅग विकत घेतली फायनली, कारण मी नुसतं शॉपिंग करून जायचो तेव्हा त्या पेपर बॅग असायच्या. घरी घेतलं नसतं. नाही ते जाऊ दे, पेपर बॅग असायच्या. मला अंदाज यायचा नाही की हे बॅगेत बसणार आहे की नाही. मला आपलं वाटायचं की इथे दाबलो इथे दाबलो हा दाबून बसणार आहे सगळं. पेपर बॅग नंतर जाताना असं आलं की ह्या खूप आहेत आणि हे बसणार नाही आपल्या बॅगेत. म्हणून मला एक बॅग विकत घ्यावी लागली होती आणि ते सगळं घेऊन आलो. पण हो, बायकोनी पण काही गोष्टी सांगितल्या होत्या, रोहितसाठी काही गोष्टी आणायच्या होत्या. तर हे तर सगळं झालंच. परदेशात जेव्हा मी शिकत होतो ना ऑस्ट्रेलियात, मला आत्ता अचानक आठवलं, तेव्हा तिथे असे काही स्टुडंट्स, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, पण मी असे इंडियन स्टुडंट्सच्या गोष्टी ऐकल्या होत्या जे तिथेच राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग पत्करतात. तर माझं कॅरेक्टर असेल किंवा माझं कॅरेक्टर किंवा याचं कॅरेक्टर असेल जे असायलम्स जे म्हणतात की तिथेच राहण्यासाठीची धडपड जी असते, तर त्या पद्धतीची काही कॅरेक्टर्स मी तिथे पाहिली होती. तर ना मी सरांना त्यावेळेला सांगितलं नव्हतं का, सांगितलं होतं मला आठवत नाही, पण तिथे एक आमचा मुलगा होता ज्याला अनफॉर्च्युनेटली डिटेन केलं होतं नंतर. तर तो इन्शुरन्सचे काहीतरी असं झोल करायचा, स्टुडंट्सचे इन्शुरन्सचे, आणि तिथे राहून पैसे कमवणं वगैरे वगैरे यातले काय 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 करायचा. तर मी ना त्याची गोष्ट डोळ्यासमोर ठेवली होती की परदेशात तर आलोय, पहिल्यांदा आलोय, आपली स्वप्न मोठी आहेत, खूप पैसा कमवायचा आहे आणि काहीतरी आडमार्गाने काहीतरी करायचं आहे का बाबा. तर मग त्यांनी काय काय केलं असेल हे सगळे इमॅजिन करून मी तिथे कैरीचा प्रवास सगळा जगत होतो.
नाही मला नाही मला रोज हॉटेलवर आल्यानंतर मला रोज सिद्धार्थ सर हे बघ आज हे शूज घेतले मस्त आहेत ना, आज ते शूज घेतले मस्त आहे ना, मी याच्या कुठून घेतले, कितीला पडले, हे सगळं केल्यानंतर मी केलं शॉपिंग. पण जेव्हा माझं शूट संपल्यानंतर मी शॉपिंग केलं. पण हे म्हणजे माझं असं व्हायचं की इथे मी आपली पळते शोधते इकडे जाते आणि रोज येऊन एक व्यक्ती मला नवीन नवीन रंगीबेरंगी शूज दाखवतोय आणि कहर करायचा म्हणजे कहर. आणि त्यांना इतकं क्रेज आहे शूजचा. मग त्याच्या मुली आणि ते सगळं शॉपिंगला वगैरे मी ना सायली मी उद्या इकडे चाललो आहे, सायली मी तिकडे चाललो आहे. माझं असं व्हायचं की पण सायली ती कैरी जशी भांबावली आहे तशी तू कधीतरी परदेशात अशी भांबावली होतीस, कधी हरवली होतीस, कधी कुठल्याही आता इतक्या परदेशवाऱ्या तुम्ही करत असता वेगवेगळ्या निमित्ताने, कधी कुठे हरवली आहेस, कधी कुठे ट्रॅप झाली होतीस, असं कधी घडलं होतं? असं कधी घडलं नाही. एकदाच असं काहीतरी झालं होतं की मी रस्ता चुकले होते. हा कुठे ते फार असतं ना. लंडनलाच मी रस्ता चुकले होते आणि माझा फोन काम करत नव्हता अजिबात. काय झालं काय माहिती, ते नेटवर्क गेलं काय झालं ते, तिथे एक तर वेगळं कार्ड घेऊन टाका वगैरे वगैरे सगळं. फोन चालतच नव्हता. मग फोन लावून विचारणार तरी कोणाला. पण अर्थात गोपाल जसा कैरीला भेटतो आणि मदत करतो तशा एक मला असं वाटतं 65च्या आसपास वय असेल त्या आजींचं. त्यांना मी असं तुटक विचारलं की कारण धड नावही आठवत नव्हतं हॉटेलचं, इतकं स्ट्रीट आठवत नव्हती, हॉटेलचं नाव अच्छा ओके आठवलं, स्ट्रीट आठवत नव्हती, असं सगळं झालं. त्या 62 वर्षाच्या आजीबाईंनी मला सोडलं यार आणि तिकडे. त्या तिकडच्याच होत्या. त्या तिकडच्याच होत्या आणि त्यांनी लंडनमध्ये घडलं हे कुठे लंडनमध्ये. लंडनमध्ये लंडनमध्ये घडलं. आणि मला असं त्यांनी सोडलं तुला. त्यांनी मला सोडलं वाह. आणि योग्य ठिकाणी. योग्य ठिकाणी आणि म्हणजे वॉकिंग डिस्टन्स होता हॉटेलपर्यंत. पण तरी ते असं असतं ना की ते इतकं सारखं आहे की इकडे वळू का तिकडे वळू असं बऱ्याचदा होतं. किती वेळा तुम्ही जा, कारण ते सारखंच असतं. तो विकसित देश आहे ना, तिथे बदलत काहीच नाही. त्यामुळे ते सगळ्या गल्ल्यासारखे दिसतात एका पॉईंटला. तर त्यांनी मला सोडलं. तर कैरीच्याही निमित्ताने आणि माझ्याही याच्यात मला हे कळलं की गोपालसारखे लोक असतात ज्यांना खरं तर जीवावर ते मदत करायची, पण ते करतात नाहीला झालं. So, असे अनुभव ऍक्टर म्हणून कामी येतात नंतर. हो. आणि एक गमतीचा किस्सा म्हणजे ते असं आहे, आमच्या दोघांची केमिस्ट्री मला जी कैरीमध्ये आहे ना तीच मला माझ्या खऱ्या आयुष्यातही हवी. इतकी सुंदर मैत्री आमची त्या सिनेमात आहे. आणि त्याच्यात एक सीन आहे जो आता याच्यात त्याचा पुढचा पार्ट दिसतो आपल्याला, असं कुडकुडत बाहेर आलेला वगैरे. नाही बरोबर आहे, गावची माणसं इथे येऊन बदलतात वगैरे, हे माहिती नव्हतं. हां. तर गंमत अशी की आतमधले त्याच्या रूमवर मी जाते आणि मी त्याला उठवते, गोपाल वगैरे करून उठू वगैरे. तर तिथे एकदम मस्त वॉर्म असं कोझी वातावरण होतं. कट टू बाहेर आल्यानंतर इतकी थंडी होती आणि त्याला तसंच बाहेर यायला लागलं. तो त्या गंजी वगैरेवरच बाहेर आला होता आणि तो इतका कुडकुडत होता आणि मला इतका लोभ लागला होता त्या दिवशी. मला त्याच्याकडे बघून हसूच येत होतं. कदाचित सिनेमात त्या सीनमध्ये दिसूही शकतं की मी बोलते पण माझ्या चेहऱ्यावर एक हसू आहे. तर मला त्याचं असं करत तो बोलत होता. नाही ते कारण पण मला खूप अभिनय करायला लागला, कंट्रोल. मृणाली मला जे कपडे दिले त्या जॅकेट बिकेट आहेत ना त्यात. आणि कसं तुम्ही बाहेर पडलं की ऊन लागलं ना तरी थंडी असते माहिती आहे ना इथे. मग उन्हाला पण थंडी एवढी इथे तर ते जॅकेट वगैरे वाटायचं का नाही. पण त्या सीनला ना कुणकुडे म्हणजे जवळ गाठी बिटे असे वगैरे होते. आणि आपलं कसं असतं माझं असं BTS लवकरच बाहेर आणावं. आलं माझं जिकडे जाऊ ना तिकडे काय कसं काय बरं एकदा वापायचं आपण म्हणजे आपण काम करत बाहेर आलं. ते त्यांच्या घराच्या काय ते होतं आता मागे होतं ना ते सगळे शूटिंग बघायला आहेत आणि आम्ही या लेवलला होतो. मी म्हणजे मला सिरियस करायचं होतं. मला जेन्युनली हे म्हणायचं होतं की बरोबर आहे, तुला काही वाटतच नाही, जाऊ दे मग काही होऊ दे, माझं मेले तरी तुला काय फरक पडतो वगैरे, एवढे ढाचे द्यायचे होते. आणि त्यात तो कुडकुडताय तर मी हे सिरियसली कसे देऊ. माझ्या चेहऱ्यावर थोडं हसू दिसेल कदाचित त्या सीनमध्ये. त्या सीनसाठी हे दिग्दर्शकांची जबाबदारी लागली ना हा म्हणजे करणार त्याच्यामुळे ते आता या इंटरव्ह्यूतलं हे वाक्य झालंय आणि म्हणजे करणारच. शंतनू ही जी जबाबदारी आहे तिघांवर टाकून तू मोकळा झालाय. आणि सर ऑफकोर्स ते ग्रेटच आहेत. वा
तुझंही सांगायचं आहे अनुभव एखादा का अरे लोकांना नाही. ते अनुभव वाटले ते की ऍक्च्युली असं असतं ना की त्या सिनेमा प्रोसेसमध्ये दिग्दर्शकाकडे इतका वेळ नसतो बाहेर वगैरे जायला. शॉपिंग दुःख आहे तो बैल असतो. त्यामुळे पण त्याला आनंद काय असतो माहिती आहे कधी का? वेगळा कुठला असा परदेशातला ट्रॅक मोमेंट कधी नाही त्याच्यावर पण येतो. पण त्याला आनंद काय असतो की त्याचं दिवसभरातलं काम खूप छान झालं, माझे सीन्स मस्त निघाले आहेत आणि मला अपेक्षित डिझायर्ड इफेक्ट जो आहे ना या सीनचा तो तसाच्या तसा येणार आहे. आणि ते समाधान जे असतं ना ते मस्त असतं. म्हणजे त्याच्यासमोर बाहेर जाणं वगैरे काही वाटत नाही. मग तुम्ही कैरी मिळाल्यासारखं भारतात समाधान असतं. भारतात शूट करा किंवा भारताबाहेर परदेशात शूट करा, शेवटी आणि दॅट मॅटर्स अ लॉट. त्यात जर कुठे अडचणी येत असतील ना तर तो असा नाईटमेअर म्हणजे ते असं भयंकर प्रकरण वाटतं. एक चांगुलपणाचा अनुभव सांगतो. एका सीनमध्ये सिद्धूदादाच्या हातातनं काहीतरी खाली पडतं असं सीन आहे आणि मग इट लीड्स टू मोठा गोंधळ. तर आम्ही तिथे रेल्वे ट्रेनमध्ये एक प्लॅटफॉर्म भाड्याने घेतला होता. आपण एक पूर्ण ट्रेनचा बोगी भाड्याने घेऊन तिथे ते सगळं करत होतो. लंडन जवळ का लंडन हा तिथे त्याच्या बाहेर तिथे आउटस्कर्टमध्ये. Cardiff. हा. हा. तर त्या ठिकाणी करत असताना याच्या हातातनं जे सामान खाली पडायचं तर पटकन त्याच्या आधीचं एक वाक्य मी नेहमी म्हणतो, मला चांगली माणसं भेटतात म्हणून मी टिकतो सगळीकडे. तर तिथला कुठला तरी एखादा चांगला माणूस पटकन यायचा धावत आणि त्याच्या हातात ते सामान उचलून द्यायचा आणि आमचा सीन कट. बरं हे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, त्याच्यानंतर डोकं खराब व्हायला लागलं ना. अरे यार थांबा, तुमचा चांगुलपणा थांबा, हा आमचा सीन आहे. तर हे असे काहीतरी वेगळेच परिणाम कारक सीन घडतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ते नको असतं बाबा, यांची भीती वाटायला लागते. किंवा काही ठिकाणी लोकेशनची अवेलेबिलिटी झाली, काही ठिकाणी अचानक आम्हाला एका ठिकाणी त्या गावातली मराठी लोकं होते, मग मराठी मंडळ आता ही शोधते हे दिसतं आपल्याला की ती जाते वेगवेगळ्या ठिकाणी शोधते आहे. तर तिला एक लिंक मिळते की बाबा इकडे एक महाराष्ट्र मंडळ आहे, हा गोपाळ सांगतो. ती तिथे जाते. तर त्या दिवशी त्यांना म्हटलं इथे कोणी मराठी बोलणारे असतील तर तिला बोलव, आपण तिच्याकडे चौकशी करते असा सीन करू. 70 लोक होते तिथे. आणि मला असं झालं, अरे नाही रे, इतका सपोर्ट नाही मिळणार आहे तिला. पण हो 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 हो. वा. त्यामुळे त्या सगळ्यांनी असं आणि मनापासून प्रेम करतात ते मराठी चित्रपटावर, मराठी कलाकारांवर, आणि त्याच्यासाठी ते काहीतरी, तर हे खूप छान छान अनुभव येतात असे बाहेर. पण मग हे जे तू आता छान वाक्य बोललंस की चांगली माणसं मला भेटताच होतं, म्हणजे हे वरदान सगळ्यांना लाभो, मलाही लाभो खूप, म्हणजे मला भेटली आहेत आज, मला छान वाटतंय. पण यातूनच ते पैठणी आलं होता. हो ॲक्च्युली. आणि जमेल तितका तो चांगलपणा जपायचा पण आहे ना सगळीकडचा, त्याच्यामुळे तोच मोठो आहे आपला त्याच्यासाठी. आणि इकडेही कैदीला भेटलाच एक चांगला येस माणूस. येस येस अगदी. वा. त्याच्यामुळे आपण फक्त पॉईंट आउट करतो की अरे किती वाईट आहे, किती आहे, किती आहे, तर ते कम्पेन्सेट होतच आहे तिकडे. मग याच नोटवर मी एंड करीन की 2025ला तुला काय सांगायचंय? हा चांगुलपणाच आपल्याला हवा आहे आता, आपण हाच शोधत असतो. हा हवा आहे, हा असणार आहे, हा असलेला जपायचा आहे आणि हा वाढणार पण आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की याच्यानंतर काहीच बोलायची गरज नाही आहे. मला आज चांगलीच माणसं भेटली आहेत आणि खूप छान इंटरव्ह्यू झालेला आहे. कैरीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि इतकं आतलं पोटातलं सगळं आंबट गोड नाही, सगळं गोडच छान सांगितलं तुम्ही, त्यामुळे खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.